जय शिवराय. आज शिवराज्याभिषेक सोहळा. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा म्हणजे एक ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची घटना मानली जाते. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 रोजी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासासाठी एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचाही अभिषेक करण्यात आला. सोहळ्याची पूर्वतयारी भवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे महाराजांना जाणे शक्य नव्हते, म्हणून ते प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानी माता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी 1.25 मन सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. 21 मेला पुन्हा रायगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी 28 मेला प्रायश्चित्त केले, जानवे परिधान केले. दुसऱ्या दिवशी 2 राण्यांबरोबर पुन्हा विवाह केला. त्यावेळी गागाभटांना 7,000हून तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून 17,000हून दक्षिणा दिली. दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा 7 धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, गूळ, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने आधी सुरू झाली होती. राज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वांसांनी प्रथा परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सरदार, राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात छत्रपती शिवाजी महाराज घडून गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाई यांचे आशीर्वाद घेतले. राज्याभिषेक विधी 6 जून 1674ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर अंघोळ करून कुलदैवताला स्मरून राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट आणि इतर ब्राह्मणांना यावेळी आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शुभवस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे 2 प्रमुख विधी होते. सोन्याने मढवलेल्या मंचावर महाराज बसले. शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे मागे बसले होते. मंडळातील 8 प्रधान गंगेसारख्या विविध नद्यातून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चार केले जात होते आणि वाद्ये वाजवली जात होती. सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहीर अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले. एक राजमुकुट घातला. आपल्या
ढाल, तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. मुहूर्ताच्या वेळी राज सिंहासनाच्या दालनात प्रवेश केला. अन्य काय काय सजावट केली होती हे यातून पुढे आपण पाहू. राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार 32 शकून चिन्हाने सजवलेले होते. कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या ग्रंथात आलेले वर्णन 32 मन सोन्याचे 14 लाख रुपये मूल्य असलेले भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्यांनी मढवले होते. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले. 16 सवासिनींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजांना आशीर्वाद दिला. शिवाजी राजे की जय, शिवराज की जय च्या घोषणा केल्या. सोन्या चांदीची फुले उधळली गेली. विविध तालवाद्य सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभटांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत शिवछत्रपती म्हणून उच्चार केला. राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वजणांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकूण 16 प्रकारचे महादान केले.